नमस्कार, ओवी रेसिपीमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. एवढ्यात रेसिपी व्हिडिओ पोस्ट करणं झालं नाही, कारणही तसंच होतं. टायटल थंबनेलवरून तुमच्या लक्षात आलंच असेल. 22 तारखेला जेव्हा मी सकाळी उठले तेव्हा मला फ्रेश वाटत नव्हतं, म्हणजे रोजसारखं. तर मग मी ठरवलं की आज कुठलाही व्हिडिओ आपण शूट करायचा नाही, आज आराम घेऊयात. म्हणून आधीचे जे व्हिडिओ शूट केलेले होते ऑलरेडी तेच एडिट करून मी पोस्ट केले. मला वाटलं एक दिवस रेस्ट घेतले की आपल्याला बरं वाटेल, आपण उद्या शूटिंग करूयात. पण दुसऱ्या दिवशी देखील मी उठले तेव्हासुद्धा मला सेम वाटायला लागलं, अशक्तपणा जाणवायला लागला. काहीही खायची इच्छा होत नव्हती, काहीच काम करायची इच्छा होत नव्हती. मला ताप नव्हता, सर्दी नव्हती, खोकला नव्हता, पदार्थांचा वास येत होता, चव लागत होती. फक्त मला खावंसं वाटत नव्हतं आणि अशक्तपणा जाणवत होता. त्यामुळे मी कुठलाही व्हिडिओ शूट केला नाही आणि दुसऱ्या दिवशी देखील मला तसाच अशक्तपणा जाणवत होता. त्याच्यामुळे माझ्या घरचे सगळे सासू सासरे, माझे मिस्टर म्हणाले की एकदा आपण फॅमिली डॉक्टरकडे चेकअप करून घेऊयात. मग आम्ही फॅमिली डॉक्टरकडे गेलो. त्यांनाही मी सेम सिच्युएशन सांगितली. त्यांनी सांगितलं की एकदा तुम्ही कोरोनाची टेस्ट करून घ्या. कोरोनाच्या देखील 2 टेस्ट होत्या. एक रॅपिड टेस्ट ज्यामध्ये त्याचा रिझल्ट जो आहे तो आपल्याला लगेचच समजतो, आणि त्यानंतर अजून एक टेस्ट rt-pcr टेस्ट, त्याचा रिझल्ट यायला 2 दिवस लागतात. आणि काहीही त्रास होत नव्हता तरी देखील मग आम्ही ठरवलं की कोविड टेस्ट करून घ्यायची. त्यानुसार आम्ही लगेचच रॅपिड टेस्ट करून घेतली. रॅपिड टेस्टचा रिझल्ट जो आहे तो निगेटिव्ह आला, पण अजून एक रिझल्ट यायचा बाकी होता rt-pcr टेस्टचा. तर डॉक्टरांनी आम्हाला आयसोलेट राहण्याचा सल्ला दिला. त्याप्रमाणे जेव्हा आपल्याला कोरोना संदर्भात काही होतं किंवा अशक्तपणा जाणवतो, तेव्हा आपल्याला जितका फिजिकली त्रास होत असतो तितकाच इमोशनली देखील त्रास होत असतो. कारण इमोशनली म्हणजे आपल्याला एकतर वेगळं राहायचं असतं, आणि त्यानंतर माझी मुलगी होती लहान ओवी, ती 1 मिनिटसुद्धा माझ्याशिवाय बाजूला राहत नाही. तिचं खाणं, तिचं झोपणं, अगदी मी व्हिडिओ शूट करतानासुद्धा ती प्रत्येक वेळेस माझ्या बरोबरच असते, आणि ते खूप अवघड होतं. पण माझ्यामुळे तिला काही त्रास होऊ नये त्यामुळे मी एक मनावर दगड ठेवून ठरवलं की तिला बाजूला ठेवायचं. आणि 2 दिवस लागणार होते. फिजिकली तर त्रास होतच होता. माझ्या मिस्टरांनी वेळोवेळी टेम्परेचर, ऑक्सिमीटरने ऑक्सिजन लेवल सर्व चेक करणं तर चालूच होतं. फिजिकलीपेक्षा काय होतं, कोरोनाच्या काळात इमोशनली आपल्याला खूप गरज असते. 1 तास मला खूप वाईट वाटलं की कोरोनाचा रिझल्ट पॉझिटिव्ह आलं तर काय करायचं, आणि 2 दिवस आहेत, आता 2 दिवस आपण काय करणार. थोडासा त्रास होत होता, पण इमोशनली तो जास्त असतो. त्यामुळे आपल्याला जेव्हा कधी असा प्रसंग तुमच्या आयुष्यात येईल, कोरोना हे नाव कोणालाच नवीन नाही आहे, कधी ना कधी आपल्याला सगळ्यांनाच हे फेजमधून जायचं आहे. त्यावेळेस फक्त आपलं जे श्रद्धास्थान असेल, कुठलंही असेल, त्यावर विश्वास ठेवायचा, आणि आपलं मन जे आहे आधी मानसिकदृष्ट्या आपल्याला स्टेबल व्हायचे, स्ट्रॉंग व्हायचे. त्यानुसार मला 1 तास वाईट वाटलं, नंतर मी ठरवलं की जे काही होईल त्याला आपल्याला फेस करायचं आहे. घरातही ओवी होती, तीसुद्धा माझ्यापासून वेगळी होती. घरातले सगळे कामं देखील माझ्या सासूबाईंनी एकट्यांनी हँडल केलं. 3-4 जण आहोत आम्ही घरात. कोरोनाचं वातावरण आहे त्यामुळे मेडही नाही आहे. त्यांनी सगळं ओवीला सांभाळून त्यांनी सगळं काम केलं. 1 दिवस गेला, मी गोळ्या, मेडिसिन सगळं चालू होतं, आणि दुसऱ्या दिवशी मला बऱ्यापैकी 50% रिकवर असल्यासारखं वाटत होतं. तर दुसरा दिवससुद्धा गेल्यानंतर तिसरा दिवस आला, ज्या दिवशी टेस्टचा रिझल्ट येणार होता, आणि आम्ही सगळे टेन्शनमध्ये होतो. माझ्या माहेरी देखील सगळे टेन्शनमध्ये, आणि सासरी देखील सगळे टेन्शनमध्ये की काय रिपोर्ट येतो. पण आम्ही सगळ्यांनी एक ठरवलं होतं की जे काही येईल त्याला आपल्याला फेस करायचं आहे. आणि मला आपल्याला सगळ्यांना देखील सांगायचं आहे की कोरोनाला तुम्ही लाईटली घेऊ नका. जितकं लाईटली तुम्हाला वाटतं की मला काही होणार नाही, तर तितकं लाईटली ते नाही आहे. बाहेर शक्यतो जाऊ नका, गरज नसेल तर जाऊ नका. गेलात तरी मास्क तुम्ही कंपल्सरी वेअर करा. नंतर काहीही तुम्ही बाहेरून विकत आणल्यानंतर, भाज्या असतील, अगदी सोपं आहे. गरम पाण्यात आपल्याला मीठ टाकायचं आहे, पूर्ण भाज्या सॅनिटाईज करायच्या आहेत, आणि मगच आपल्याला घरात घ्यायच्या आहे. बाहेरून तुम्ही कुठलीही वस्तू आणाल तेव्हा ती प्रॉपर सॅनिटाईज करून मगच घरात आणायची आहे, आणि गरज असेल तरच आपल्याला बाहेरून काही वस्तू विकत आणायच्या आहेत. आणि लसीचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या सगळ्यांनी घरात 1-1 डोस लसीचा अवेलेबल तुम्हाला जसा होईल तसा तो घेऊन टाका.
कारण याला ऑप्शन नाही आहे. आपल्याला जर कोरोनापासून वाचायचं असेल तर ते सगळं करणं आपल्याला गरजेचं आहे. एक तर मास्क, त्यानंतर बाहेरच्या वस्तू प्रॉपर सॅनिटाईज करणं, घरात राहणं आणि लस घेणं. आपल्या हातात फक्त ह्या 4च गोष्टी आहेत. आणि देवाच्या कृपेने 3ऱ्या दिवशी माझी कोविडची rt-pcr टेस्ट निगेटिव्ह आली. एवढ्यात रेसिपी व्हिडिओ माझा पोस्ट झाला नाही, त्यामुळे बऱ्याच जणींचे मला मेसेजेस येत होते की तुम्ही व्हिडिओ का नाही अपलोड करत आहात, आम्ही वाट बघतोय तुमच्या व्हिडिओची. त्यामुळे हा व्हिडिओ मी खास तुमच्यासाठी बनवते आहे. आणि 1-2 दिवसात मला नक्कीच बरं वाटेल आणि लवकरात लवकर मी तुमच्यासाठी एक छान रेसिपी लवकरच घेऊन येईल. तोपर्यंत तुम्ही सगळ्यांनी सुद्धा काळजी घ्या, घरात राहा, सुरक्षित राहा.